नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे निपाणीत बेळगाव साईडला. तर चला जाऊया आपण बेळगावात. आणि मी गाडी घेऊन येलो आहे 5:30 वाजता. मी हे पोचलो आहे, म्हणजे सकाळी उठलो आहे मी 4 वाजता आणि 4:45 मी तिकडनं निघालो आहे हरकुळातनं. आणि मी पोचलो आहे आता कुसूरात आणि आता वाजले आहेत 7:30. यांची काही तयारी नाही झाली. व्हिडिओ पूर्ण बघा. चला, फायनली कर्नाटक बॉर्डरमध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि आता जाऊया पुढे. तर गावाल्यानो, ह्या गावची ग्रामदैवत श्री बंगाली बाबा प्रसन्न कारदगा. तर मी आता कारदगामध्ये असे आणि दर्गा असा आणि ग्रामदैवत असा. तर बघू शकतास, मस्त दर्गा पण मस्त असा आणि इकडे जागा पण चांगली असा आणि गावची ग्रामदैवतच असा की त्याच्यामुळे उरूस बिरूस सगळं होतं. भरपूर जागा, प्रशस्त जागा असा आणि झाडं पण असतात आजूबाजू. तर भारी वाटतं. तर गावाला फायनली मी पोचलो आहे आणि माझ्यासोबत काका असत. मी आराम करूसाठी येलेलं आहे आणि इकडे गर्दी दिसली, खाली गाडी पण होते. तर मी वरती येले आणि वातावरण चांगलं. काका इकडे बसलेले आहेत, त्यांना विचारलं आहे बसू काय म्हणून. तर काका चालले आहेत मिरजवरनं येले आहेत, पायी यात्रा चालू आहे त्यांची आणि ते जातात आता बाळूमामा आणि अक्कोळला. तर पायी यात्रा करतात ते. तर त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारले. तर ते पण बाळूमामाकच चालले आहेत. तर त्यांच्याशी बोलून भारी वाटलं. थोडा वेळ आराम करते, त्याच्यानंतर आपण जाऊया मग घरी. आणि काका पण आता निघतील थोड्याच वेळात. तर काका गाठोडा बांधतात, म्हणजे काकांचा अंथरूण वगैरे आहे, जॅकेट, स्वेटर, टॉवेल सगळं आतमध्ये आहे. तर ते बांधतात. मेन आहेत काय? मेन आहे. हां, तर हे काका मेन असत. हे काका मेन आहे. हे काका मेन आहेत. हां, तर ते चालले आहेत. गाड्या खाली आहेत 2. सामान गाडीत टाकणार आणि ते पायीच जाणार ना सगळे. पायी बाळूमामाच्या दर्शनात चालले आहेत. तर गावाला पायी यात्रेत सगळेजण पायी चालत जातात आणि जेवण करणारे असतात ते पुढे जातात आणि त्यांची ठराविक जागा ठरलेली असतात. त्या ठिकाणी ते जाऊन थांबतात गाडीवाले. मग पाठून हे काकांसारखे वयस्कर माणसं असतात, यांच्यापेक्षा पण वयस्कर असत ना. तुमचं वय किती काका? 67. तर काकांचं वय 67 असं आणि ते अजून पण पायी यात्रा करतात. आणि तरी ही किती यात्रा पायी? 7वी पायी यात्रा असं काकांची. दर महिन्यात असतं की तुम्ही दरवर्षी ही पायी यात्रा? पुढच्या वर्षी पण याच महिन्यात, मार्गशीर्ष महिन्यात. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे जी अमावास्या येते त्या दिवशी यांची पायी यात्रा असतं. म्हणजे अमावास्या दिवशी बाळूमामाच्या मंदिरापर्यंत ते पोचतले. तर भारी वाटला काकांशी बोलायला. मी काकांसोबत गप्पा मारते आणि जसं माका आठवतं तसं काकांना विचारते, काकांकडनं विचारून घेते आणि काका माका सांगते, काका तुमचं नाव काय? तर काकांचं नाव भीमराव आहे. आडनाव ते सांगतात पण माका बोलूक येत नाही. भीमराव, काकांचं नाव भीमराव. तर भारी वाटला. सगळे एकत्र येले आहेत आणि या वारीनिमित्त ते सगळे एकत्र येतात. आणि असं पण नाही की धनगर समाजाचीच असत, तर सगळ्या समाजाची असत. तर गावाला काका आणि मी वार्तालाप करत असता काकांच्याच गावचे रावसाहेब पण इले असतात. काकांचे भाऊ, छोटे भाऊ. तर मोठे भाऊ आणि मोठे भाऊ तुमचे आणि हे मोठे भाऊ. तर यांच्याशी गप्पा मारून भारी वाटलं. आणि ह्या काकांशी बोलता काकांचे दोन्ही भाऊ गेले आणि त्यांच्याशी पण बोलून भारी वाटलं. तर समोर पण लेडीज लोक असतात, सगळीजणं बसली असतात, जेवून बसली असतात आणि आता परत पुढच्या प्रवासाक तयारी करतात. तर फ्रेश वगैरे होतात, कारण पुढचा प्रवास करूचो असा. तर ती लेडीज मंडळी जेवण झाली आणि पहिली पंगत उठली आहे आणि पहिली पंगत मोठी होती आणि त्यांना वाढणारी मंडळी आता जेवता पाठीमागे असं बघू शकतास तुम्ही. तर ह्यो आनंद एक वेगळंच असा. ह्यो आनंद ह्या काकांकाच माहिती असा आणि जे त्यांच्यासोबत असत त्यांकाच आनंद माहिती असा. आमच्याकडे जातात पण बाळूमामाच्या एका चालत नाहीत, कारण आमच्या इकडे
आता देवगडला एक कोंडोमामध्ये हे झालं, मंदिर झालं, त्याच्यामुळे पहिली देवगडची लोकं चालत यायची, ती लोकं आता काका कोंडोमाचं मंदिर झालं तिकडे बाळूमामांचं, त्या कोंडोमा गावात तिकडेच थांबतात, त्याच्यामुळे इकडे कोण चालत आता येत नाही, ना तर पहिले यायची. आता आम्ही कसं आहे, हां, आज आडीला मुक्काम, आडीगाव. दत्त मंदिर, हां, आडीला दत्त मंदिर मुक्काम. अच्छा. उद्या आप्पाची वाडी, आप्पाची वाडी. आप्पाची वाडी झाल्यावर उद्या संध्याकाळी मेतके मुक्काम, मेतकेला बाळूमामा, बाळूमातीचं तो खांब आहे तिकडे, खांब आहे हां, तिथं. तिथं. तिथं मुक्काम. आणि परवा दिवशी एकादशी दिवशी हां, आदमापूर, आदमापुरात. म्हणजे द्वादश सोडून हां, आणि दुसऱ्या द्वादशीला निघणार निघणार म्हणजे घरी जाणार. घरी जा. मग तेव्हा गाडीने जाणार की गाडीने परत? जाणार. हां, जाताना तेव्हा गाडीने जाताना गाडीने जाणार. जाताना गाडी. तर ठीक आहे काका, तुमच्याशी बोलन ना माका, म्हणजे खरोखर तुम्ही माझी भाषा तुम्हाला समजली. मालवणी समजते ना. तुमच्यासोबत बोलून मला खूप भारी वाटलं. तर ठीक आहे, अशी तू यात्रा करा, तुमची पावर तर काय एक नंबर असा, आमका लाजीरवाना. बोललो मिरजकरांची दिंडी आहे आणि ते आता चालले आहेत पायी यात्रेसाठी, बाळूमामाक जाणार आहेत. तर त्या दिंडी उचलतात, पकवाजवालं वेगळं असं आणि तुळशी वृंदावन पण घेणारे असतात, भंडारा पण घेणारे असतात. तर बघू शकतास. चांग भलं, चांग भलं. ह्यांच्या दिंडीत मी पण सामील झालो थोड्या वेळासाठी, तर भारी वाटतं. आणि बघू शकतास सगळी दिंडीत चाललेली माणसं असत, ते पण भाऊ काका असत, यांचे बोजा असत ते ह्या गाडीतनं जाते आणि इकडे एक गाडी आहे त्या गाडीतनं, आणि बाकीची सगळी जण चालत जाते. तर बघूया थोड्या वेळासाठी आपण यांच्यासोबत राहूया. तर चला. तर ही लोक चालली आता दिंडीसाठी, दिंडी पदयात्रा बाळूमामा आदमापूर. आणि चला थोड्या वेळाने ही आमका अर्ध्या वाटेत भेटतली, कारण मी पण जातले ह्याच रोडने. तर तेव्हा त्यांना भेटूया परत एकदा मधी, खैपर्यंत पोचतात ती बघूया.
अजून 12 किलोमीटरचं अंतर असं त्यांचं. तर 12 किलोमीटरसाठी ती जातात. तर चला परत भेटूया एकदा त्यांना, कारण मी 4 वाजेपर्यंत जाईन. सगळी कॉलेजची मुलं, शाळेची मुलं आणि ती पण चालली आहेत बाळूमामाच्या दर्शनात, पायी यात्रा. तर चला. तर गावाला इकडे जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे. मिरजची दिंडी होती ते काकांनी सगळ्यांनी, आणि आता हे मागून जातले हे मागून जाणार असत, कारण सगळं सामान त्यांना न्यायचं असतं. परत संध्याकाळच्या जेवणाची परत तयारी करूची असतं. त्याच्यासाठी हे सगळं सामान घेऊन मागणार जातं. तोपर्यंत ते पोचतील तिकडे. आणि रात्री मुक्काम काय कुठे करणार? हां, तर बेनर्डे ना, आडी बेनर्डे. तर आडी बेनर्डे म्हणून गाव पुढे आहे, इथून 12 किलोमीटर असं. तर तिकडे रात्री मुक्काम करतील आणि रात्रीचं जेवण हे काका वगैरे करतात. त्याच्यानंतर सकाळी 4:30 वाजता परत पायी यात्रा दिंडी निघता ते आदमापूरच्या दिशेने, आणि नंतर हे पाठवून काका नाश्ता वगैरे घेऊन जातात. आणि वाटेत अर्ध्या वाटेत त्यांना सगळ्यांना नाश्ता देतात. आणि तिथून परत नाश्ता देऊन झाला का हेच काका परत जेवणाच्या तयारीसाठी पुढे 14-15 किलोमीटरवरती जाऊन जेवण बनवतात. तर अशा पद्धती त्यांचं नियोजन असं. तर नियोजन माका भारी वाटलं यांचं, आणि त्या काकांशी बोलून पण भारी वाटला. तर काका हॅट्स ऑफ तुमच्या दिंडीक. तर भारी वाटला. तुमचं नाव कसं? माझं ओंकार फ्लोन. ओमकार. तर भारी वाटला. ते काका पण भीमराव काका होते वाटतं. हां, तर अध्यक्ष ना. हां, मग त्यांच्याशी बोलून माका भारी वाटलं. आणि मी पण आता याच रस्त्याने येणार असे, तुमची ज्या रस्त्याने दिंडी गेली आहे ना, तर त्याच रस्त्याने मी येणार असे. तर माका तरी येऊक 4 वाजतील, पण वाटेत भेटतली दिंडी. तुम्ही 6 वाजल्याशिवाय पोचणार नाही ना? 6 नाही, कमीत कमी 7-7:30. 7, 7:30, 8 वाजेपर्यंत तुम्ही पोचणार. म्हणजे मी पण जाते वेळी याच रोडने येणार असे. तर वाटेत भेटू आपण. तर भारी वाटलं. गावाला कारदगे गावात पोचलं आहे, आणि माझ्यासोबत होते. आम्ही आमच्या आजीक घेऊन येलो. त्या आजीक मी पेशंट डॉक्टरजवळ सोडलं आहे आजीक. आणि मी तिथल्याच एका माणसाक विचारलं, म्हणजे गावातल्याच. तर त्यांना विचारलं की इकडे आराम करूसाठी जागा काय आहे, म्हणजे माका झोप येत होती. आणि बोललो आराम करूसाठी जागा काय? तर ते बोलले की इकडे एक दर्गा असा, तर तिकडे जा बोलले. बंगाली बाबा म्हणून ग्रामदैवत दर्गा असा, तिकडे जा. तर मी येईल, तर माका माहिती पण नव्हतं, माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की इकडे दिंडी असतात. आणि ज्यांनी माका सांगितले त्यांना पण माहिती नव्हतं की इथे पायी दिंडी असा म्हणून. तर येईल, तर माझी झोपच उडाली. आणि त्या काकांशी बोलून वगैरे तर एक नंबरच वाटला. गावाल्यानो देवस्थान श्री ग्रामदैवत बंगाली बाबा प्रसन्न, आणि त्याच ठिकाणी मी होतो कारदगा. आणि आता मी चाललं आहे जिकडे वहिनीच्या बहिणीक आणि भाऊजींका सोडलं आहे. तर चला, आमचा नंबर इलो आणि पेशंटला पण दाखवून झाला. आणि आता मी चाललं आहे परतीच्या प्रवासात. तर चला जाऊया परत एकदा आपल्याक दिसतेली पायी यात्रा दिंडी. तर आपली गाडी बघा आई लावलेली होती सावले, आता ऊन येला. तर आता आपण निघूया परतीच्या प्रवासात. हे होतं फास्ट चालते, एकदा चालू झालं की जातं ते हे किरकोळ उचलून तर मी तुमका बोललेलं वाटेतनं येताना दिंडी भेटतली परत म्हणून. तर दिंडीची माणसं काय भेटली नाही, कारण मधल्या रस्त्याने गेली असतेली. त्यांना तिकडचे रस्ते सगळे माहिती आहेत, कारण त्यांचं 7वें वर्ष होतं दिंडीचं. त्याच्यामुळे माका काय अर्ध्या वाटेत भेटली नाही, त्याच्यामुळे त्या दाखवूक भेटला नाही. तर काल रात्री लेट झाला माका येऊ, आणि खूप दमलेलं आहे, कारण सकाळी लवकर उठलेलं आहे आणि घराकडे येऊ पण 9 वाजलेले.
तर व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.